प्राची काय चाललंय? पोहे चहा आता संध्याकाळचं चहा करायलोय मन संध्याकाळचा. मी चहा करायला. प्राचीचं चालले इथं खेळणं सगळं काढून बसल्या, खेळायला लागल्या, चहा करायला लागल्या. गरमागरम इलायची चहा, इलायची घालून चहा करायला. ते हे चमचा घेऊन घातलं त्याच्यात इलायची चहा करून सगळ्याचा करून आम्ही घातलं. करा करा आम्हाला बी द्या. भात बी करणार आहे मी. भात करून ठेवली तर तुम्ही खात नाही की. बरं बरं चालते चालते. पेयाचं चालू इथं अभ्यास. पेपर जुळवाजुळवी चालू आहे. परीक्षा जवळ आली आता. द्या. प्राचीनं चहा केले, चहा पिऊया आता. चांगला झाला चहा, मस्त झालाय. प्राचीचं चालू आहे तर चपाती मोडायचं. कालच्या कडक चपाती आहेत शिल्लक. आता आई गूळ घालून त्याला गोड चपाती करणार आहे. प्राचीला लय आवडते खायला, त्यामुळे प्राची बसल्या स्वतः मोडायला चपाती. प्राची गोड चपाती खाणार आहे. त्यामुळे चपाती मोडायला वय. बारीक तुकडं करा. इकडं चाललंय भाजी करायचं. आईचं चाललंय तळाच्या पाणीमध्ये आता कडक चपाती आई सोडणार. त्याचं गोड चपाती करून आम्ही वरच्यावर खातोय. छान लागतंय खायला. थोडं येलदोडं घालायचं. इकडे चाललंय बटाटो आणि फ्लावरची भाजी करायला. इथं मिक्सर वाटून घेतलंय. खोबरं, आलं, लसूण, लवंग, दालचिनी असं सगळं. हा कांदा कापून घेतलाय. तेल टाकून कांदा घालायचा. मीठ टाकून घेऊया. सर्व मसाला इथे घेतलाय. मटे मटे असा नाही एकदम आड. मसाला घालायचा. मसाला घातलाय. आता मिक्सरला बारीक करून घेतलंय सगळं वाटण. थोडी हळद. इकडं फ्लावर पाण्यामध्ये भिजवून ठेवले. गरम पाणीमध्ये मीठ घालून ठेवले. म्हणजे काय असेल ते सगळं निघून जाते. स्वच्छ करून घेतले आईनं. आणि इकडे बटाटे कापून ठेवले बारीक चिरून.
2 चमचे घरगुती मसाला घातला आता लाल तिखट. इकडं चाललंय चपाती बारीक करायचं आजीचं आणि प्राचीचं. सर्व मसाला आता तेलामध्ये चांगलं शिजलंय. बटाटा घालायचा. बटाटा घालून घेतले. आता थोडं पाणी घातलं. फ्लावर घातले आता बारीक करून. मसाल्याचा मस्त वास सुटलाय. भाजी एकच नंबर होणार आहे. इकडं आहे गुळाचं पाणी चांगलं उकळून घेऊन आता त्याला गाळायला लागलं. म्हणजे गुळामध्ये काय कचरा असलं तर ते सगळं चाळणीनं काढायचं. बघा आता किती छान दिसतंय गुळाचं पाणी. एलदोड कुटून घ्यायलेलं आहे. इलायची चपाती मोडून घेतलेला तर आईनं घातल्या गोड पाणीमध्ये. एलदोडचा वास सुगंध सुटलाय. चपाती शिल्लक राहिले की आम्ही कधी टाकत नाही. असं गोड चपाती करून खातो आवडीनं. तुम्हाला कसं वाटते सांगा कमेंट करून. खायला छान आणि टेस्टी लागते. एकदा तुम्ही बी नक्की करून बघा. भाजी तयार झाली इथं मस्तपैकी. आता काय करणार? आमटी फोडणी कशाचं? तुरीच्या डाळीची आमटी. त्यानंतर मग भाकरी काय? आणि काय मग? इकडं तयार झाले बघा गोड चपाती गुळामध्ये घालून केलेलं. मस्त सुगंध वाट सुटला एलदोड्याचा. तुम्ही यात दूध घालून बी करू शकताय. आम्ही वरनं दूध घालून खातोय खायच्या टायमाला. कसं वाटलं बघा मस्त छान आहे. आईने बनवलेलं आहे.
प्रत्येक टायमाला मला खायचं वाटलं की मग आई आम्हाला असं बनवून देते खायला. चाललंय तुरीची आमटी करायला. डाळ शिजून घेतले टमाटो घालून. आता रवीनं बारीक केले त्याला. तेल घालायचं. दोन चमचे जिरं मोहरी. काय देऊ चमचे घे की मग. तेल घालून आता जिरं मोहरी घातले. कांदा हळद. मग लाल तिखट 1-2 चमचे. लाल तिखट हळद घालून घेतले. आता कोथिंबीर संपल्या. कोथिंबीर संपल्या. नाही घातली. एक पेंडी आणले की 4 दिवस बी जात नाही की. फ्रीजमध्ये राहत नाही. नेमकं खराबच होते ती. बरं होते फ्रीजमध्ये सगळ्या पेंडी. भाजी आमटी सकाळ संध्याकाळी म्हणले की कोथिंबीर 4 दिवस बी जात नाही एक पेंडी. हाय तोपर्यंत घालायचं. फेटून घेतलेलं तुरीचं आता डाळ घातली. आता छानपैकी याला उकळी घेऊया. आता काय पाहिजे. कापड तुरीच्या आमटीला आता उकळी आल्या छानपैकी.